मग ते कधी होणार? जेव्हा आपण आपल्यातले स्वभाव दोष ओळखून त्याच्यावर आपण प्रक्रिया करणार. बरोबर? आता आपले समर्थ रामदास स्वामींनी किती सुंदर मनाचे श्लोक लिहिले ना. ते का लिहिले? त्याचं कारणच हे की आपलं मन जेव्हा गुणयुक्त गुणांनी भरणार तेव्हा आपण एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये जाणार, समाजामध्ये वावरणार. आपण म्हणतो ना की कल करे सो आज, आज करे सो भी. म्हणजे आपण आत्ताच मला कळलंय की स्वभावदोषांमुळे माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालंय, स्वभावदोषांमुळे मी दुःखी आहे. मग आता मी काय करायला पाहिजे? तर मला माझ्यातले स्वभावदोष ओळखून त्यावर योग्य ती प्रक्रिया करायला पाहिजे, म्हणजे गुणसंवर्धन करायला पाहिजे. अशा कीर्तन शिबिरातून स्वभाव शुद्ध होणं, पवित्र होणं, आपले दोष घालवणं आणि त्यातून आपण पवित्र होणं, भगवंताला आवडण्यासारखे आपण होणं, त्यातून परोपकार, देशभक्ती या सगळ्या गोष्टी आपल्या वाढणं खूप महत्वाचं आहे. ताकदृष्टीनं आपण सगळीकडे पाहिलं पाहिजे. कावड्याची जशी दृष्टी असते तशी अभ्यासाच्या दृष्टीनं ज्ञान मिळवण्याकरता आपली दृष्टी अशी असली पाहिजे. सनातन संस्थेच्या सौ प्रतिभा शिल्पी मुद्दाम इथं आवर्जून का बघा. हा विषय एकदम सोपा नाही लक्षात घ्या आणि त्याच्यावर खूप अभ्यास साधना केलेली आहे. म्हणजे विहार काय असायला पाहिजे आणि आचार काय असायला पाहिजे त्याच्याविषयी माहिती आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. त्याच्याबरोबरच दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत आपण कसा आपला दिवस घालवायला पाहिजे. जर आपल्याला गोड खायचं असेल तर ते आधी खायचं. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त कशा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. जर फ्रुट्स खायला पाहिजे तर फ्रुट्स हे जेवणाच्या आधी 1 तास किंवा जेवणाच्या नंतर 1 तास. आईस्क्रीम खायला पाहिजे तर जेवणाच्या नंतर 1 ते 1.5 तासाने खायचं किंवा जेवणाच्या आधी खायचं. यश जर संपन्न करायचं असेल तर पहिली आरोग्य सांभाळायला पाहिजे. 1, 5, 3, 2, 1, 5. पण सतत कार्यरत राहणं याकरता आरोग्याची खूप गरज आहे आणि त्याविषयी तुम्हाला आहार कसा असावा. बऱ्याचशा मुलांचं सुद्धा असं घरात काही केलं का तोंड प्रत्येकाचं वाकडं असतं. वाकड्या तोंडाने काही करू नका. घरात शुद्ध पवित्र असा आहार असतो. आपली आई करते, आजी करते, कोण घरातली असेल ती. बाहेरच्या खाण्यापेक्षा घरातला आहार अतिशय शुद्ध. म्हणून आरोग्य चांगलं राहा, भरपूर खा, भरपूर काम करा आणि पचेल इतकं खा. एकंदरीत संपूर्ण हा विषय कीर्तनकार या नात्यानं तुम्ही इकडे तिकडे फिरता, बाहेर जाता, आरोग्य चांगलं असेल तर कीर्तन सुद्धा तुमचं उत्तम आणि मजबूत, म्हणजे कसली तुम्हाला चिंता राहणार नाही आरोग्याच्या बाबतीत. ती काळजी आपण सर्वांनी घ्यावी. लेत कटे कोटी बिघाना वारा सकल नाम लेत कटे कोटी बिघाना वारा व्हेरी प्लेझंट लाईफ, व्हेरी लेवरेबल लाईफ हे आपल्याला जगायचं. आणि मग अशा प्रकारची सवय आपण लहानपणातून बालपणातूनच करून घेतली तर आपल्या पुढच्या वयात आपल्याला त्रास होणार नाही. आणि ते सुटतच नाही, जातच नाही, राग येतोच आपल्याला वगैरे वगैरे असे बरेच गुणदोष असतात जे आपल्यातून जायला पाहिजे. जीवन विषयक एक आगळा वेगळा सिद्धांत त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवे तो हरिविना.
34, 32, 31, 30, 31, 28, 29, 30, 31, 23, 22, 21, 20, 21, 22, कमाल स्टार्ट. असं नाही, जोर से. किती हिंदू म्हणजे कोण? हिंदू शब्दाची व्याख्या सुद्धा सांगितली आहे की विधान गुणात विषयांती किती हिंदू. जो आपल्यातील हिंद दोष काढतो तो म्हणजे खरा हिंदू. मी केवळ हिंदू कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे म्हणून मी हिंदू आहे का? की तो जन्म हिंदू होईल, परंतु जो स्वतःमधील जे हिंद दोष आहे ते स्वतःमधील काढण्यासाठी प्रयत्न करतो तो म्हणजे. आणि या दृष्टीने आपण या प्रक्रियेमध्ये अनेकामध्ये स्वतःमध्ये असलेले दोष, स्वतःमध्ये असलेले अहमचे विचार, या सगळ्यामुळे आज हे सगळे ताणतणावाच्या ज्यामध्ये जगत आहे. आणि ती सगळी परिस्थिती आपल्याला जर का अनुभवायची नसेल, आपल्याला जर का या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर का या सगळ्यातून आनंदी जीवन जर का जगायचं असेल, तर मग आपल्याला आपल्या मनावर हे संस्कार करावे. कारण वरवरच्या कृती करून त्याचा काहीच उपयोग नाही. काय पण काही माझा देश आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. एकच वाक्य चौघांनी 4 पद्धतीनं बोललं. वाक्यासहित अर्थ वेगळा झाला. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. ज्यांनी कधीच पाप केले नाही आणि ज्यांचा क्षण आणि क्षण फक्त हरिनामातच गेला, असे समर्थ रामदास पापी लोकांचे वर्णन करताना सांगतात. तुम्हालाही वाटतं की जीवनात काहीतरी चांगलं करावं, तर वेळ फुकट न घालवता भक्तीला, साधनेला, उपासनेला, सत्संगाला लागा. जीवन क्षणभंगूर आहे. क्षणाक्षणाला आपले आयुष्य संपत आहे. कलर आर्किटेक्चरतून मशिनरी आमच्याकडे नाही, जी बेळगावला बाकी आहे ऍडिशनमध्ये. त्यामुळे जर तिथे काढायचा पूर्ण आम्ही तिकडे प्रिंट करतो. काही पेपरमध्ये पूर्ण पानं सगळी रंगीत येतात. आता थोड्या दिवसांनी आणि तुम्हाला सगळी पानं रंगीत दिसतील. मध्यंतरी बघा तुम्हाला सगळी रंगीत येत होती. काही ब्लॅक अँड व्हाईट आहे बघा. काही आमच्याकडे अजून ती यंत्रणा नाही, ती दुसरीकडे प्रिंट करावी लागतात.
समाज माध्यमे आणि सोशल मीडिया हा प्रकार नव्हता. आता ती व्यापकता वाढलेली आहे. केवळ वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चॅनलवर विसंबून न राहता समाज माध्यमांवर अर्थात सोशल मीडियावर ज्या प्रकारे आपल्याला प्रसिद्धी मिळते ती खूप आपल्याला वाखाणण्याजोगी आहे. आणि अशा प्रकारच्या या कीर्तन आपल्या सादरीकरणासाठी मुलांना उद्युक्त करणारी पालक त्यांनाही प्रोत्साहन मिळते. मला वाटतं अशा तुम्ही जेव्हा कीर्तन करण्याकडे तर ही 3 गोष्टी तुम्ही नियमित केल्या तर तुम्हाला मस्त तुमचं कधीच तुम्हाला कसलेच रोग किंवा त्रास होणार नाही. एक काय आहे, डोक्याला तेल घालायचंय, हाताला तेल लावायचंय आणि पायाच्या तळव्यांना तेल लावायचंय रात्री. ज्या जागेत आम्ही येतो तेव्हा साधा हॉल वगैरे असतो, पण शिबिर जेव्हा इथे करतो तेव्हा ते देऊळ बनतंय आणि देवळात तसा सत्संग होतो आणि जे पुण्य मिळतं ते पुण्याचं गाठोडं घेऊन आम्ही घरी जातो. सगळ्यांना प्रणाम. बुवानी जे शिबिर घेतलं ते आमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंददायी असे एक उत्सव असा ठरला. माझे नाव साई उदय आहे. पूर्वी इथे येण्यापूर्वी मला असं वाटत होतं काय जास्त इंटरेस्टेड नव्हतो मी, पण जेव्हा इथे आलो मला खरंच खूप मजा आली. खूप काही मला शिकायला मिळालं आहे. धन्यवाद. जेव्हा मी आलो तेव्हा मला वाटलं साध्याच असण्याचं मी, पण इकडची व्यवस्था सगळी छान होती. आपण एसी रूम मध्ये होतो. आम्हा सर्वांना गायन, योगा सगळं शिकायला मिळालं. तर मला इथे येऊन खूप आनंद झाला. सकाळी आम्ही 5 वाजता उठायचो आणि प्रभातफेरी केली. खूप आनंद झाला. परिणाम जॉब केले, नाचलो, खूप मजा आली. नंतर मी ताल शिकले, सगळे ताल शिकले. चिंता, घागरा, जपताल सगळे म्हणजे मला काही पहिल्यांदा माहीत नव्हतं. भजनी ताल, आता मी भजन पण करू शकते, अभंग गाऊ शकते. मग भगवद्गीताचा 12वा अध्याय ते आमचं पाठांतर घेतलं. यापुढे याआधी मी कधी केलं नव्हतं. नंतर हनुमान चालीसा म्हटली, ती पण मला आता म्हणता येते. असं मला खूप आनंद झाला. नंतर आम्ही रात्री 12 वाजता सुद्धा कीर्तन ऐकले इथे. खूप आनंद झाला. म्हणजे आणि 5 मिनिटं सुद्धा आमची वेस्ट केली नाही. म्हणजे 3 दिवस होते. जो 3 दिवस कंटिन्युअस म्हणजे हरिनाम जप चालूच होता. तो मला खूप आनंद झाला. संस्कारांची पूर्ण भरणा असलेला आमचा हिंदू धर्म. ऋषी मुनी साधू संत देवता केवढा आदर्श आहे आपल्यासमोर. भजन आहे, कीर्तन आहे, इतर उत्सव आहे.